हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर दुपारची वेळ झालेली आहे आणि आम्ही आता जातोय बागेमध्ये, जिथे आपण कलमं लावली आहेत, म्हणजेच आमराई आपली आहे. तिकडे आता आपण जातोय. तर आता निघालो कारण की आज जातोय ते पण मी तुम्हाला सांगते. कारण आता ऊन वगैरे पडलेलं नाही. नुकतीच कलमं लावलेली आहेत आणि बघायला जातो की कशी आहेत, काय आहेत. कारण की ऊन एवढं पडतंय जेणेकरून थोडीफार म्हणजे ते हे होऊ शकतात. उन्हामुळे पूर्ण आता पालवी वगैरे पण येते, तर त्याच्यावर इफेक्ट पडू शकतो झाडांवरती. तर ते आपण बघायला जातो. तर हा बघा रस्ता आहे मस्त. ऊन बघा किती पडलंय, तर त्या झाडांना किती त्रास होत असेल. तर हे बघा रस्ता एकदम बेकार आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला मी बाबा उतरतेच, कारण की मला भीती वाटते. कारण की पाणी गेलेलं आहे, त्याच्यामुळे ना सगळी माती खाली वाहून गेलेली आहे आणि दगडी वगैरे आहेत. तर पप्पा आणि आम्ही दोघं निघालो होतो. जायला घरापासून आपला ही लांब आहे. म्हणजे खूप पण असं काही लांब नाही, जवळच म्हणजे तसंच आहे. पण तसं बघायला गेलं तर थोडी लांबच आहे. तर ही सगळी जंगल आहे साईडला वगैरे आणि हे मधीच असे हे केलेले आहे जेणेकरून पाणी निघावं यासाठी. तर इथे मी परत खाली आले. बघा दगड बघा केवढे मोठे-मोठे आहेत. तर ह्याच्यावरनं ना टायर वगैरे सरतात. त्याच्यामुळे म्हटलं की चला थोडं आपण पुढे चालत जावं आणि मग गाडीवरती बसावं. तर आता मी गाडीवरती बसली आणि मग आपण निघालो. तर गाडीवरून पण मजा येते. पण काय कॅमेरा जास्ती हलतोय कारण की रस्ता प्लेन नाही आहे. मातीचा रस्ता आहे आणि ओबड-धोबड असल्यामुळे ना, वर-खाली असल्यामुळे ना, लेवल नाही आहे. त्याच्यामुळे कॅमेरा पण माझा तेवढाच हलतोय. कारण की गाडी अशा ठिकाणी ना गाडी स्लो नाही चालवायची. जेवढी तुम्हाला फास्ट जमेल ना तेवढी चालवायची. कारण की स्लो वगैरे चालवली ना, एखाद दुसरा आपण खड्डा जर चुकवायला गेलो ना, तर मग गाडी स्लिप वगैरे व्हायचे चान्सेस जास्ती असतात. तर आता आपली आमराईची जी काही बाग आहे ती छान झालेली आहे. फक्त आता आपण फेरफटका मारायला जातोय, बघायला जातोय कसं आहे, काय झालेलं आहे. कारण की त्यानंतर म्हणजे त्या दिवशी थोडा पाऊस पडला. आम्ही ज्या दिवशी लावत होतो त्या दिवशी संध्याकाळी. त्याच्यानंतर पाऊसच पडलेला नाही आहे. 1-2 दिवस पाऊस पडला, त्याच्यानंतर पाऊसच पडला नाही. तर नुकतीच लावलेली कलमं आहेत, पाणी नाही आहे, त्याच्यामुळे बघायला जातोय आपण. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर रस्ते एकदमच खराब आहेत आणि मेन म्हणजे रस्ते प्लेन नाही त्याच्यामुळे. तर आता आपण आतमध्ये पोहोचतोय आणि बघूया कसं काय आहे आणि सगळीकडे हिरवळ झालेली आहे. ऊन पण एकदम कडाक्याचं आहे. तर आतमध्ये आता आपण पोहोचलो आहे आणि बरोबर समोर आपली जी काही आमराईची जे आंबे लावलेले आहे, आमराई आपली जी आहे, ती समोर बघायला मिळेल तुम्हाला. हे बघा पूर्ण क्लीन जंगल दिसते आणि किती छान दिसते बघा. तर आता पावसामध्ये पूर्ण अजून भरून जाईल. तर चला जाऊया आता आपण. तर अशा पद्धतीने आपली जी काही आमराई आहे ती अशी सगळी दिसते. तर रस्ता तर एकदम सुका-सुकाच दिसते कारण की पाऊसच नाही आहे त्याच्यामुळे. तर बघा ना, पाऊस नाही म्हणून शेतीवरती पण तेवढाच इफेक्ट पडतोय, प्लस जी काही लागवड आपण केलेली आहे त्याच्यावरती पण पडतोय. आता या दिवसांमध्ये काजू, आंबा, फणस वगैरे लावले जातात, त्याच्यावरती मोठा इफेक्ट पडतो. तर बघूया, पुढे बघा व्हिडिओ. तर आता आम्ही आलो आहे आमच्या आमराईमध्ये, जी आपण नवीन आमराई तयार केली आहे. कारण की पाऊसच पडला ना, त्याच्यामुळे आपण बघायला आलो आहे की कलमं वगैरे कशी आहेत, काय आहेत. आणि प्रचंड ऊन आहे आणि रस्ता एवढा हे आहे ना की दगड वगैरे आहेत. बनवलेला आहे रस्ता, पण दगड वगैरे खूप आहेत. तर आज आपण बघायला जातो आहे, कारण की कलमं कशी आहेत, काय आहेत. कारण की पाऊसच नाही आहे त्याच्यामुळे. तर चला मी तुम्हाला दाखवते. ऊन खूप आहे, खूप म्हणजे बघा, खूप म्हणजे खूप ऊन आहे. तर चला दाखवते कलमं तुम्हाला. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला जाऊया आपण. जुनाट कलमं लावलेली आहेत, म्हणजे 4 वर्षाची कलमं आहेत त्यासाठी. तर अशा पद्धतीने बघा इकडे तरी बऱ्यापैकी आहेत, इकडे पण बऱ्यापैकी दिसतात. तर हे बघा खूप म्हणजे ना माती खूप म्हणजे खूप सुकी झाली, कारण पाऊसच पडला ना त्याच्यामुळे. तर इकडची तरी कलमं बऱ्यापैकी दिसतात. जरा पाऊस वगैरे पडला की अजून छान होतील. मेन म्हणजे आता त्यांना पालवी वगैरे फुटली आहे, तर आता पाणी वगैरे पाहिजे. आणि हे बघा आता ना पाऊस नाही आहे ना, त्याच्यामुळे हे बघा पानं अशी सुकतात. तर बघूया आता कसं काय होतं आहे. तर वरची वगैरे पण कलमं आपण बघायला जातो आहे. हे बघा छान आहेत. तसं काही त्यांना अजून हे नाही झालं आहे इफेक्ट वगैरे, काय पाऊस नाही तरी पण काय एवढं जाणवलं नाही आहे. पण लावलेलं आहे त्याच्यामुळे पाणी नाही आहे ना. हे बघा एकदम सुकी 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 माती झाली आहे. तर बघूया, पाण्याचं आपल्याला कनेक्शन पण घ्यायचं आहे. इकडे टाकी वगैरे आपण ठेवलेली आहे, बघूया कधी काय होतं ते. तर हा आपला फुल रस्ता आहे आणि ह्या बघा अजून पण हे अशा काजू वगैरे भेटतात. बघा आतमध्ये घर खूप चांगला असतो, तर या झाडाखाली ना अशा पडलेल्या काजू मिळतात. तर ही काजू आहे, ही बघा. तर बघूया तर हे बघा इथे काजू ना रुजलेली आहे आणि ह्या ज्या काजू असतात ना, ह्या ज्या पाकळ्या, त्यांची भाजीसुद्धा केली जाते. ह्या बघा अशा खाल्ल्यासुद्धा जातात. ह्या बघा
हे आता रुजलेले आहेत, येत नाही आहे, खूप गच्च आहे त्याच्यामुळे अशा रुजतात. हे झाडच आहे त्याच्यावरतीच इथे रुजलेले आहेत. तर हे बघा इकडे पण बाकीची कलमं आपली आहेत, हे बघा. आणि दुसरं काय नाही, जरी ऊन नसतं तरी ह्यांना काही नसतं, पण ऊन एवढं आहे ना त्याच्यामुळे थोडी काळजी वाटते की नुकतीच लावलेलं आहे आणि पाणी नाही आहे झाडाला. कोणतेही झाड आपण जेव्हा लावतो ना तेव्हा त्याला पाणी वगैरे खूप गरज असते त्याच्यामुळे. पण यंदा पाऊसच लेट आहे त्याच्यामुळे तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं असाल की आपली शेती पण पावसासाठी आसुसलेली आहे. जी काही पेरणी केली आहे ती पण आपली एकदम हे झालेली आहे, त्याच्यामुळे काय सांगता येत नाही. तर हे बघा मध्येच असं मळबट येतं पावसाचं, पण पाऊस काय पडत नाही. तर हे बघा, तरी आता जी पालवी वगैरे येणार ना त्यांची अशीच हाल होणार आहेत, कारण की पाणी नाही ना त्याच्यामुळे पालवी एकदमच हे होऊन गेली आहे. हे बघा पाणी पाहिजे खरं. बघूया आता कसं काय होतं, पाऊस वगैरे कसं पडतंय काय. तिकडे पप्पा आहेत समोर गेलेत. तर हा लांबून असं काहीतरी नजारा आपला दिसतो. एकदा पाऊस पडला ना खूप छान होतील कलमं, मी तेव्हा पण दाखवेन तुम्हाला. तर हे बघा हे पण मस्त आहेत बघा. खालून आता ह्याला पालवी फुटते बघा खालून. तर हे बघा काय काय कलमं खूप छान आहेत. आणि ज्यांना पालवी आले ते थोडी पालवी अशी एकदम हिरमुसल्यासारखी झालेली आहे, कारण की पाणी नाही ना त्याच्यामुळे. हे बघा मस्त दिसत आहेत सगळी कलमं. हे बघा, तर आपण खत वगैरे ह्यांना घातलंच होतं त्याच्यामुळे तेवढं काय प्रॉब्लेम नाही येणार. हे बघा इकडे पण आहेत, बऱ्यापैकी आहेत. त्या साईडला पण आपण लावलेले आहेत, इकडे पण तुम्ही बघू शकता, इकडे एक आहेत. अशा लाईनवरने लावलेल्या आहेत. आता दुसरी गोष्ट म्हणजे अशी की काही खड्डे आपले बाकी आहेत जिथे झाडं लावायचे आहेत. नर्सरीमधून आपल्याला परत थोडी झाडं आणायची आहेत लावायला. बाकी बऱ्यापैकी इकडचा कवर झालेला आहे भाग, बाकी फक्त खालच्या ह्याच्यामध्ये खालच्या पट्टीमध्ये वगैरे बाकी आहे लावायचं. तर अशी आपली छानपैकी आमराई आहे. फक्त आता बघूया पाऊस कधी पडतो काय, कारण की पावसाची गरज आहे, सगळ्यांनाच गरज आहे, शेतीला तर आहेच त्यावर. आणि दुसरी गोष्ट ह्या दिवसांमध्ये लागवड खूप मोठ्या प्रमाणात केली जाते ना त्याच्यामुळे पाण्याची गरज खूप असते. तर अशा पद्धतीने आपली जी काही झाडं आहेत ती मस्त आहेत. फक्त जी पालवी आली आहे ना ती उन्हामुळे पानं एकदम कोवळी असतात पालवीची, तुम्ही बघितलं असाल. कोणतीही पालवी येतात, काजूची पालवी येतात किंवा कोणत्याही झाडाला पालवी येतात, एकदम नाजूक असतात, पानं पातळ असतात. आणि आता उन्हाचं प्रमाण एवढं आहे ना त्याच्यामुळे ती जी पानं आहेत ती थोडी हुरमुसल्यासारखी झालेली आहेत, म्हणजे एकदम अशी जीव टाकून दिल्यासारखी झालेली आहेत. ठीक आहे, पण बाकी सगळी झाडं खूप चांगली आहेत. बघूया पाऊस कधी पडतो काय पडतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे छान बघा, माझ्या पाठी पण जे झाड आहे ना ते पण मस्त आहे, सगळी छान झाडं आहेत आपली. तर बघूया पाऊस, त्या दिवशी जेव्हा मी लावत होतो झाडं त्या दिवशी आला होता पाऊस, त्याच्यानंतर पाऊसच पडलेला नाही आहे. तर शेती पण धोक्यात आहे, प्लस लागवड पण आहे. ह्या दिवसांमध्ये पावसाच्या ह्याच्यामध्ये ना मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. काजू, आंबे यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, त्याच्यामुळे ना पाणी हे लागतंच. आणि कोणतीही लागवड करायची म्हटलं ना तर आपल्याला प्रॉपर नियोजन करावं लागतं, जेणेकरून त्या झाडांना पाणी कसं मिळेल, बाकीचं सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा मॅनेज होतील हे सगळं असतं. आता हे घरापासून आपलं खूप लांब आहे, पण आपल्या ह्यालाच लागून दुसरीकडे जमीन आहे, त्याच्यामुळे तिथून आपण पाण्याचं कनेक्शन वगैरे इझिली घेऊ शकतो. तर तेव्हा त्याच्यामुळे आपल्याला एवढं काय वाटत नाही, त्याच्यामुळे घेऊ. पण आता हे 6-7 महिने जे आहेत ना त्याच्यामध्ये ह्यांना पाणी बऱ्यापैकी मिळेल, त्याच्यानंतर आपण कनेक्शन वगैरे करू. तर काही जण घरातून पण कनेक्शन घेतात, जमिनी जवळ असतील तर घेतात. पण आपल्याकडे इथून आपली विहीर आहे जवळ, म्हणजे दुसऱ्या जमिनीमध्ये जिथून आपण कोकम वगैरे काढले तिथे विहीर आहे, तिथून पण आपण घेऊ शकतो पाणी. तर अशा पद्धतीने आपली छान बऱ्यापैकी जी काही आमराई आहे ती छान आहे, झाडं पण बऱ्यापैकी आहेत. फक्त पालवीला थोडं हुरमुसल्यासारखे झाले बस, बाकी काय नाही झालं. तर म्हटलं चला जाऊया फेरफटका मारूया, कारण की लावून झाल्यानंतर 3-4 दिवस जाऊन जास्ती दिवस झालेत. पण म्हटलं चला जाऊन येऊया, बघून येऊया कशी आहेत काय आहेत. तर काय काय जे काही आपण हे थांबा मी तुम्हाला दाखवते.
तर काय काय जे आपण ह्याला जे सपोर्टला जे बांबू वगैरे लावलेले आहेत ना किंवा काट्या वगैरे लावलेले आहेत ना ते काय काय तुटतात. म्हणजे काय तर मध्ये ज्या काही घुसवून म्हणजे मातीमध्ये लावलेल्या आहेत ना त्या अशा पडतायत वगैरे. त्याच्यामुळे ते पण आपल्याला बघावं लागतं, कारण की आता हे हाईटने एवढे वाढलेत ना त्याच्यामुळे त्यांना सपोर्ट देणं हे तितकंच गरजेचं आहे. जर तुटलं सपोर्ट वगैरे किंवा हे जे मातीतून आता माती थोडी इकडची ओलसर आहे तर पडू वगैरे शकतं, तर तिथे पडलं आहे. तर जर ते पडलं ना आणि हाईट खूप आहे झाडाची त्याच्यामुळे झाड तुटण्याची पण शक्यता जास्ती असते. वारा वगैरे पण आला की त्याच्यामुळे आपल्याला हा सपोर्ट द्यावा लागतो. तर तिथे तसं झालेलं आहे, त्या झाडाला आपण बांधलेलं आहे. प्लस इकडे पण एक आहे त्याचा सपोर्ट पडलेला आहे. पडला आहे म्हणजे जी काठी आहे ना ती छोटी आहे त्याच्यामुळे ते झाड असं वाकल्यासारखं झालं आहे. हे बघा ह्याची हाईट बघा केवढी आहे, त्याचप्रमाणे ह्याचं पूर्ण ह्याला काठी बांधलेली आहे तशी. हे बघा ह्याची काठी छोटी ना त्याच्यामुळे ते असं पुढे गेल्यासारखं झालं आहे झाड. तर हे बघा असं त्याला सपोर्ट द्यायचा मस्तपैकी. जोपर्यंत छान त्याला साईडने सगळं फांद्या वगैरे फुटत नाही ना तोपर्यंत असा सपोर्ट द्यावा लागतो. तर इकडची पण आपली कलमं जी आहेत ना ती बऱ्यापैकी आहेत, पण इकडची जी माती आहे ना थोडी ओलसर वाटते, तिकडची खूपच सुकलेली होती. तर हे बघा पाणी नाही ना, हे बघा कशा तडा गेलेल्या आहेत जमिनीला. हे बघा एकदम तडा गेलेल्या आहेत, म्हणजे जमीन पण एकदम पाण्यासाठी असलेली आहे. तर इकडे पण आपली कलमं आहेत, हे बघा बऱ्यापैकी. हे बघा इकडे पण आहेत, हे बघा मस्त आहे इकडे पण. तर आता ह्याची जी पालवी वगैरे असते ना ते बघा इथून पालवी वगैरे यायला सुरू होते झाडाला मधून. तर हे बघा हे नुकतंच लावलेलं म्हणजे तसं बघायला तर 5-6 दिवस झालेले आहेत आणि बघू शकता छान पालवी आले बघा मस्तपैकी. हे बघा मस्त पालवी आलेली आहे ह्या साईडला पण. तर चला आता आपण खाली पण जाऊया, मी तुम्हाला खाली पण दाखवते. आमची जी जमीन आहे ना मोठी आहे, बघूया जरा फेरफटका मारूया. तर चला अशी आपली कलमं आहेत बऱ्यापैकी. तर चला डायरेक्ट आता आपण खाली जाऊया. तर हे बघू शकते फुल जंगल आहे, कारण की इकडे आता कसं गुरं वगैरे पण कोणी येत नाहीत किंवा येणं जाणं फार कमी असतं, त्याच्यामुळे ही सगळी आपली जमीन आहे. हे बघा बाहेर आलो आहे आम्ही. तर काजूना वगैरे आम्ही इथे यायचो, पण आत्ता जास्ती फेऱ्या वगैरे होत नाही, जुनाट आहे एकदम. तर जाऊया आता आपण, मी तुम्हाला दाखवते. शेतं वगैरे पण आपली खूप आहे. ही आमची सगळ्यात मोठी जमीन आहे आणि ते शेती खूप करायची, नाचणी भात वगैरे ह्या साईडला करायचे. वरच्या जी एकदम वरची जागा असते ना म्हणजे सुकाट जागा असते ना त्या ठिकाणी जास्तीत जास्त नाचणी केली जाते, जसं शेताना केली जाते त्याच पद्धतीने. पाणथळी भागाला जास्तीत जास्त भात केला जातो, पण महान वगैरे भात केला जातो. तर हे बघा खूप बघा पातेरा बघा किती पडला. तर ही आपली आहे जमीन. आपण मी तुम्हाला शेतं पण दाखवते. पातेरं तर खूप आहे. तर ही पण सगळी आपली जमीन आहे आतमध्ये. तर ही कुंपण आहे आणि ही बाहेरची जमीन आहे, तर ही पण आपलीच आहे. हे बघा गवत बघा किती रुजलेलं आहे. तर जेव्हा अल्बी वगैरे रुजतात ना तेव्हा आम्ही ह्या साईडला वगैरे येतो. तर खूप मजा असते अल्ब्याना वगैरे यायला. तर बघूया आता पाऊस कधी पडतो काय पडतो. तर ही बघा ही आपली आहे शेतं. तर ह्या शेतांमध्ये सगळी खडी वगैरे ठेवली, ती आपली नाही आहेत, समोरचं तिथलं काम चालू होतं त्यांनी सगळीकडे ठेवले. तर ही सगळी जी शेतं दिसतात ना त्या काजूपासून म्हणजे ही 2 प्लस ही 2 4 अशी खालपर्यंत सगळी शेतं ही आपली आहेत. आणि हे बघा तिकडे खाण खणली होती त्याच्यामुळे दगड वगैरे सगळा काढलेला आहे. तर इथून सगळी जी काही शेतं आहेत ना म्हणजे त्या काजूपासून ती सगळी खालपर्यंत आपली एक 10-1 शेतं आहेत. आणि त्याच्यानंतर ही इकडे सगळी वरती आपली जी काही जमीन आहे खूप मोठी जमीन आहे, लांबच्या लांब वरपर्यंत जिथे आपण झाडं लावलेली आहेत, जिथे आपण आंब्याची झाडं लावलीत ना तिथपर्यंत. तर असं सगळं आहे आणि इकडे जास्त येणं जाणं होत नाही त्याच्यामुळे घरापासून लांब पण आहे. हे बघा हे पाईप वगैरे बघा, ह्याच्या पुढे तिकडे गावसुद्धा आहे एक. तर ही सगळी जी शेतं आहेत ना ही सगळी आमच्या इथे भात शेती आधी करायचो आणि आता करत नाही, कारण की खूप दिवस म्हणजे तसं बघायला तर रानातले वगैरे पण खूप त्रास देतात. तर खूप मोठीच्या मोठी शेतं आहेत ही. तर ही सगळी आपली आहे, तिकडे खालपर्यंत आहेत अशा पद्धतीने बघा.
तर इथे खडी वाळू वगैरे ठेवले या लोकांनी, तिथलं त्या समोरच्याने इथे ठेवले आपल्या शेतामध्ये. तर अशा पद्धतीने इकडे गाई गुरं वगैरे पण येतात चरायला. ते बघा मस्त आहे ना, सीन खूप छान वाटतं. आणि असा सीन असेल तर खूप भारी वाटतं. मी तर खूप दिवसांनी आली शेतामध्ये. सगळी आपली शेत आहे, ही जमीन खूप मोठी आहे आणि त्याच्यातच आपण अर्धी झाडं लावली, अर्धी ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आतमध्ये काजू वगैरे आहे, जुनाट आहे, जे आमच्या आजी आजोबांच्या ह्याच्यापासून आहेत आतमध्ये. तर आम्ही लहान असताना वगैरे इकडेच यायचो काजू वगैरे काढायला वगैरे. तर अशी आपली सगळी जमीन आहे, ही पण खालची शेत आहेत ती पण आपलीच आहेत. तर अशा पद्धतीने आपण फेरफटकासुद्धा झालेला आहे आमराईच्या बागेमधला. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.